संभाजीनगरमध्ये आज बुद्धलेणी बचावासाठी मोर्चा काढण्यात येतोय। बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला 55 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला। या वास्तूचं बांधकाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवर नाही, तरी सुद्धा ही वास्तू अतिक्रमित असल्याचं सांगत नोटीस देण्यात आली आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, या भव्य असा हा मोर्चा पाहायला मिळतोय का? अपडेट मिळतात मोर्चातून? गेटवरती आहोत आणि बराच वेळापासून हा मोर्चा या ठिकाणी मार्गस्थ झाला, मात्र अजूनही या ठिकाणी आंबेडकरांचे अनुयायी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हा निराळ सागर जो आहे तो क्रांती चौकातून या ठिकाणी निघाला आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे। आणि बौद्ध लेणीच्या पायथ्याशी विहार आणि इतर ज्या धार्मिक वास्तू आहेत त्या 55 वर्षापेक्षाही अधिक जुन्या आहेत आणि त्यामुळे त्या तोडण्याची जी नोटीस दिली आहे ही अवमानकारक आहे, म्हणून हा मोर्चा या ठिकाणी निघालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि हा मार्गस्थ झालेला मोर्चा आहे। दुसरी बाजू देखील या ठिकाणी आपण दाखवूयात। मोठ्या प्रमाणावरती भीमसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि हा कुठला वास्तू किंवा एखादी इमारतीसाठी मोर्चा नाही, तर ही अस्मिता आहे आणि अस्मिता वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहोत। भीमसागर रस्त्यावरती उतरलाय कारण की लेणी या ठिकाणी वाचवा म्हणत हा मोर्चा या ठिकाणी निघाला। खरं तर महानगरपालिकेने ज्या नोटिसा दिल्या होत्या त्या मागे घेतलेल्या आहेत, मात्र तरी देखील आमची भावना अस्मिता दुखावली गेली, म्हणून मोठ्या प्रमाणावरती भीमसैनिक आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती हा लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेत। आंबेडकर अनुयायी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काही वेळातच हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचेल आणि त्या तिथे जाऊन आता ते प्रशासनाला निवेदन देखील देणार आहेत। प्रशासनाकडून काय नेमकी दखल घेतली जाते पाहणं महत्त्वाचं असेल। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।